त्या ब्रह्मेच्या अख्ख्या गँगला पोचवायलाच लागणार, त्याशिवाय हा गेम संपणार नाही. तेव्हा त्यांचा गेम ओव्हर करायच्या तयारीत राहा, समजला काय? हा, ये टुरिंग कंपनी, 2 तिकीटं काढायची दुबईची, जेडी आणि आदित्य देसाई. हा, उद्याची नाही, आजची. आजची पण नाही, आत्ताची. जेवढ्या लवकर भेटतील तेवढी. हा. पप्पा पण एवढी घाई का करतोय? तुम्हीच म्हणालात ना मी मॅनेज करीन सगळं. ये बोगस MBA, यालाच मॅनेजमेंट बोलतात काय? तू जो रायता फैलावून ठेवलाय त्या रायत्यात चुकून जरी आपला पाय पडला ना, तर स्लिप होऊन आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊ. कळला काय तुला? का? अहो पोलीस तर दोस्त आहेत ना आपले. अख्खे महाराष्ट्र पोलीसवाले आपले दोस्त नाही असू शकत, होऊच शकत नाही. कारण या जगात इमानदार पोलीस जास्त आहेत. त्यांना काय फरक नाही पडत, पैशाचा, पॉवरचा, कशाने फरक नाही पडत. कळला काय? अरे पण असं कसं? आपण आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहोत. अहो इंडियातल्या टॉप 5 कंपनीज पैकी एक आहे. काय म्हणतो काय? ए, गाडी थांबव रे. हा, घे बाजूला, घे जरा. चल उतर गाडीत नव्हतं. काय काय झालं बाबा? काय काय? आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा पॉवरफुल मालक आहेस ना तू, मग उतर आणि हा सगळा झोलनीस तर. आणि जेडी शिवाय आपली लायकी 0 आहे हे कळला ना की एअरपोर्टला येऊन मला भेट. तोपर्यंत मी एक इम्पॉर्टंट काम करून डायरेक्ट एअरपोर्टला येतो. तर उतर. ओके पप्पा. पप्पा असे का वागतायत? आणि एवढं कोणाचा महत्वाचा हिशोब करायला गेलेत ते? काय रे दलिंदर, मी तोडलेला हात पुन्हा जोडून घेतलास का तसाच ठेवलायस माझी आठवण म्हणून? आणि नेमबाजीची प्रॅक्टिस सुरू केली का नाही? नाही, तुला ऑलिम्पिक मध्ये पाठवायचा विचार नाही माझा, पण तुला एक चान्स द्यायचा आहे, गोल्डन चान्स. सर तुम्ही दिलेला चान्स सोडेन का मी? गन लोड करून ठेवली आहे, तुम्ही फक्त टार्गेट सांगा. हा, तुला फोटो आणि ऍड्रेस पाठवतो, पण तुला फोटो मिळाला की ताबडतोब गेम करायचा. येस सर. हा, पाठवतो. हिरा डार्लिंग, तू मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा गिफ्ट दिलास. पण गिफ्ट देणाऱ्यांनी गिफ्ट दिल्यावरती विसरून जायचं असतं हे मात्र तू विसरलीस. तू जर का माझ्या आणि मॉन्टीच्या आयुष्यात परत आली नसतीस ना, तर मेमरीमध्ये मी तुला आयुष्यभर जिवंत ठेवला असता. पण आता मला तुझा दी एंड करावा लागणार हिरा. गुड बाय हिरा, गुड बाय. कोण पाहिजे? तुम्ही इथं कशाला आलाय? काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुमची मदत हवी आहे. मी कसली मदत करणार तुम्हाला? तुम्ही बघताय ना जेडीने माझी काय हालत केली आहे ती. तेच तर, त्या जेडीला धडा शिकवण्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी आहे. जेडीने आजवर किती पाप केले ते फक्त तुम्हाला माहितीये. ती जगासमोर आणायला आम्हाला साथ द्या. माझ्या आई वडिलांनी कष्टाने कमवलेली कंपनी त्या जेडीनं गिळली. ती परत मिळवायला आम्हाला न्याय मिळवून द्यायला प्लीज प्लीज आमच्या बरोबर उभ्या राहा. हे बघा, तो जेडी आहे ना, तो मॉन्टीचा फक्त एक प्यादा म्हणून वापर करतो. मॉन्टी हाच खरा आदित्य देसाई असं सगळ्या जगाला तो ओरडून सांगतोय, पण ते खोटं आहे. तुम्ही ते पुरावे जर का आम्हाला दिलेत आणि आमच्या बाजूने साक्ष दिलीत ना, तर खरंच. का नाही? मी तुम्हाला का पुरावे देऊ आणि मी साक्ष का देऊ? म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी मी माझ्या पोराचा बळी देऊ काय? काय डोकं फिरला काय तुमचं? हिराबाई, हे बघा, एकदा फक्त या सगळ्याचा शांतपणे विचार करा. मॉन्टी जे काही करतोय किंवा जेडी मॉन्टीकडून जे काही करवून घेतोय, हे सगळं तुम्हाला आई म्हणून खरंच पटतंय का? बरोबर वाटतंय? तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जेडीला जेवढी शिक्षा होणार आहे ना, तेवढी मॉन्टीला नाही होणार. कोणाला किती बी शिक्षा होऊ दे, माझा त्याच्याशी काही बी संबंध नाही. माझी जिंदगी तुटकी पुटकी कशी का असना,
लय सुखात चालली. माझा पोरगा माझ्या खायाची पियाची कपडा लत्त्याची समधी अवस्था नीट करतोय, तेव्हा त्याला जेलमध्ये पाठवून मी माझ्या सुखावर पाणी फिरू काय? हे बघा, तुम्ही आत्ता आहात सुखात, पण हा जेडी सारखा माणूस असताना हे सुख उद्याही टिकेल याची काय गॅरंटी? आज जर तुम्ही आम्हाला साथ दिलीत ना तर खऱ्याची जिंदगी जगाल, नाहीतर तुम्ही देखील पापात वाटेकरी व्हाल. आजपर्यंत केलेल्या सगळ्या पापांचं प्रायश्चित्त घेण्याची हीच वेळ. उद्यासारखा जेडी आणि मॉन्टी बरोबर तुम्ही सुद्धा जेलमध्ये गेला तर कोण सोडवायला येणार आहे तुम्हाला? नाही, जेडी लय शातीर माणूस आहे, तो कधीच अडकणार नाही. आणि जरी अडकला ना तरी तो मला आणि मॉन्ट्याला नक्कीच बाहेर काढल. हो, चूक करताय तुम्ही. ज्या जेडीवर तुम्ही विश्वास ठेवताय ना त्या जेडीनं स्वतःच्या सख्या भावाचा खून केलाय. उद्या तो तुमच्याही जीवावर उठेल. उठू दे, माझं मी बघून घेईन. तुम्ही एकदा ऐकून निघायचं, नाहीतर पायताना हाणून बाहेर काढल. मोठ्याला सांगायला पाहिजे. मायला यांच्या. हे तू कोण आहेस तू? कोण आहेस? सोड. कोण आहेस तू? इथं काय करतोय? कोण आहेस तू? घ्या ना बाई, घ्या. बाई, तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही सुखरूप आहात इकडे. ते जेडीची माणसं ह्या घरामध्ये नाही घुसणार. घ्या घ्या. मला काय बी समजत नाही आहे, कोण खरं कोण खोटं. जेडी किती बी खराब माणूस असला ना तरी एका जमान्यात त्याचं प्रेम होतं माझ्यावर. त्यामुळं एक विश्वास होता मला, तो माझ्याशी वाईट वागल पण माझा जीव नाही घेणार. पण आता तो विश्वास बी तुटला. आणि माझा मॉन्टी, त्याला तर पैशापुढे त्याची माय बी दिसनाशी झाली. आता तो बी त्याच्या बापाला जाऊन मिळाला. आणि तुम्ही सगळी कोण कुठली माणसं, तुम्ही मला वाचवलं. पर का वाचवलं? कशाला वाचवलं? आता काय करू मी जगून? मेले असते तर बरं झालं असतं. अरे हीरा, ऐसे बात क्यों कर रही हो? अभी अभी तो जान बची है तुम्हारी, फिर मरने की बात कर रही हो. तुम्हाला आता काय होत असेल, तुम्ही कुठल्या मनस्थितीतून जात असाल याची कल्पना आहे आम्हाला. पण विश्वास ठेवा, आम्ही तुमचा जीव आमच्या फायद्यासाठी नाही वाचवलाय. तुमच्या जागी इतरही कोणी असतं ना तर त्याही व्यक्तीचा जीव आम्ही वाचवलाच असता. लेकिन अपनी जिंदगी जीने का एक और मौका मिला है तुम्हें, इसलिए अब आगे सोच समझ कर चलना, क्योंकि इसके आगे अब असली युद्ध शुरू होने वाला है, महाभारत जैसा युद्ध, जहां पे एक तरफ कौरव है जिनके पास फौज है, ताकत है, छल है, कपट है, और एक तरफ है पांडव जिनके पास कृष्ण भगवान है और बस सच का सहारा.
आता या महाभारतात कोण जिंकणार कोण हारणार हा विचार सोडून द्या, पण या सगळ्यात तुम्ही कोणाची साथ देणार ना त्याचा विचार मात्र करा. कारण या सगळ्यात आमचं नाही तरी तुमचं भविष्य नक्की ठरणार आहे. माझं ठरलंय, ज्यांनी माझा जीव वाचवलाय मी त्यांनाच साथ देणार. खऱ्याच्याच बाजूने बोलणार आणि खऱ्याच्याच बाजूने लढणार. जेडीची न माझी ओळख 30-35 वर्षापूर्वी झाली. तेव्हा मी पनवेलच्या एका डान्स बार मध्ये काम करायचे. जेडी तिकडे रेग्युलर कस्टमर होता. माझ्यावर पैसे उधळणारे लई होते तेव्हा. पर जेडी माझ्यावर जीव ओतायचा. ते म्हणतात ना, जवानीत अक्कल माती खायला जाते. अक्षी माझं बी तसंच झालं. मी बी त्याच्या प्रेमात पडले. आणि मग काय, अख्ख्या जिंदगीचीच माती झाली. मग मला हळूहळू जेडी कोण, काय आणि कसा ते समज कळायला लागलं. एक नंबरचा यश होता तो. पैशाचा लय मास त्याला. पर तो पैसा त्याचा नसायचा, त्याच्या भावाचा असायचा. मेहनत करून पैसे कमवणं त्याला कधी पटलंच नाही. काहीतरी अक्कल चालवून झोल करून तो पैसे मिळवायचा. आणि एवढंच नाही, त्याच्या भावाच्या नकळ कंपनीतून पैसे पण हडपायचा. मी त्याला म्हणलं होतं, अरे बाबा, हास्य धंदे काय लपून राहत नाहीत. कोंबडं किती बी झाकलं तरी आरवायचं थोडीच राहणार आहे. पर नाही, त्यानं कधीच कोणाचं ऐकलं नाही. असाच बेफिक्रीत स्वतःच्याच मस्तीत जगत राहिला. पर एक दिवस त्याच्या वहिनीला म्हणजे वंदना देसाईला त्याच्याबद्दल समज खरं खरं कळलं. वंदनानं विजय देसाईला म्हणजे तिच्या नवऱ्याला जेडीची सगळी काळी करतूत सांगितली. पण त्यानं तिच्यावर विश्वास नाही ठेवला. त्याने त्याच्या भावाचीच बाजू घेतली. पण जेव्हा कंपनीत झोल वाढायला लागले तेव्हा त्याला बी त्याच्यावर डाऊट आला. मग एक दिवस वंदनाने जेडीला रंगे हात पकडला. मग काय, जेडी मध्ये आणि विजय देसाई मध्ये लई मोठा राडा झाला. विजय देसाईने जेडीला कंपनीतून, फॅमिलीतनं, प्रॉपर्टीमधनं तडीपार करून टाकला. त्या दिवशी जेडीने डोक्यात एक गोष्ट पक्की केली होती, या समध्याचा बदला घ्यायचा. विजय देसाई, वंदना देसाई आणि त्याच्या वाट्यात जो कोण येईल त्या समध्यांचा पैन पैचा हिशोब करायचा. पण काही केला त्याला चान्स भेटत नव्हता. त्यातच विजय देसाई आणि वंदनाला पोर झालं. तिथं मला बी मोंट्या झाला. समधीकडे आनंदाचं वातावरण झालं. विजय देसाईने समद इसरून जेडीला पुन्हा फॅमिलीत बोलवलं, त्याच्या मुलाच्या बारशाच्या निमित्तानं. पण नाही, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं. मी त्याला म्हणलं, अरे बाबा, झालं गेलं विसरून जा, दे राग सोडून. अरे त्या लहान पोराकडे बघून तरी चांगलं वाग. पण नाही, त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होतं. माझ्या लक्षात येत होतं. त्याला कारण बी तसंच होतं. जेडीनं माझ्या पोराचं नाव आदित्य विजय देसाई असं बदलून घेतलं. जेडीच्या डोक्यात नक्की काय आहे हे मी त्याला विचारणारच होते. आणि नेमका त्याच रात्री तो माझ्या घरी आला. तो
लई गडबडीत दिसला. माझ्या घरात लपवलेले पैसे आणि गाडी त्याला पाहिजे होती. मी त्याला विचारलं, पण तो एवढंच म्हणाला, हिशोब पूर्ण होणार, आपले दिस पालटणार. आणि घाई गडबडीत तो गाडी घेऊन गेला. काही तासांनी तो परत आला आणि मला म्हणाला की गाडी लपून ठेव, मी थोड्या दिवसांनी येतो आणि गाडी घेऊन जातो. पण दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचली, विजय देसाई आणि वंदना देसाई यांचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. तेव्हा मला जरा डाऊट आला. मी जेडीला हुडकायचा लय प्रयत्न केला, पण मला कळलं की तो जेलात आहे. मग काय, माझ्या मॉन्टेला पुराशी धरून कशी बशी जगत राहिले एकटी. अचानक एक दिवस जेडी परत आला. त्यानं माझ्या मॉन्टेला हिसकावून घेतलं आणि तो मॉन्टेला घेऊन निघून गेला. माझ्या जगण्याचा एकच आधार होता, माझा पोरगा. त्याला सुद्धा हिसकावून घेतलं त्या हरामखोरानं. त्यानंतर लई वर्ष मी वाट बघितली, पण ना जेडीचा पत्ता लागला ना मॉन्ट्याचा. आणि अचानक एक दिवस 20-22 वर्षांनी माझा मॉन्ट्या परत आला. मला वाटलं माझे दिस पालटले, आता माझा पोरगा माझ्या सोबत राहणार. पर कसलं काय, तो त्याच्या हरामखोर बापाला जाऊन भेटला. ते दोघे बापले की एक झालेत आणि माझ्या जीवावर उठलेत. हा, पर एक गोष्ट लई महत्वाची आहे. विजय देसाई आणि वंदना देसाईंचा जो ऍक्सिडेंट झाला, तो ऍक्सिडेंट नव्हता. त्या दोघांना जेडीने मारलंय.